आणि म्हणत लक्ष्मणाला म्हणत आहे, अरे लक्ष्मणा मानवांनो, हा माझ्या या ताटिकेच्या अरण्या मागून तुम्ही येण्याचे कारण तरी काय असावं? अरे कारण काय धाडस विचारत आहेस का? अरे मला हा जवळचा मार्ग वाटला, जवळचा मार्ग. अरे जवळचा मार्ग असला म्हणून काय आलं? तुम्हाला माहिती नाही आहे का? अरे अरण्याच्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला इकडे जकात द्यावी लागते. नाही, जकात तर द्यावी लागते, पण जकात पण कशी? जर तुम्ही आता ही 3 जण आहात तर त्यातले दोघांना आमची ताटिका खाऊन टाकेल आणि एकाला जीवदान देईल. आज हे 2 व्यक्ती कोण असतील काय माहिती? गुरुसाहेब म्हणत आहे, माझं आता वय झालेलं आहे, मला खाऊन माझी ताड गेली. एवढ्या गुरुसाहेब म्हणत आहे, अरे मला खाऊ नको. एवढ्यात अरे मानवाच्या कार्ट्यांनो, तुमची हाड कशी काय तुमचं मांस कसं खाईन? मज्जा 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 मज्जा. तुझं रक्त कसं होईल? अरे चंद्रानू, पाहतो तुझे पराक्रम आणि त्यानंतर तुम्ही आमच्या जवळच्या मार्गाने जाऊन झालं. हे बघ, तुझे पराक्रम जसे असतील आणि तुझा तर या ताटिकेचा तू सर्वस्व करायला आला असेल तर तुलाही बघतो, तुला ताटी दिलाय बघतो. अरे बंधू लक्ष्मणा, अरे बघ याचे पराक्रम काय ते. आम चांपा धरून हरी लक्ष्मण राणा, लक्ष्मण राणा बळे अनाया गेला रे हरी. चांपा धरून हरी लक्ष्मण राणा, लक्ष्मण राणा बळे चांपा धरून हरी, चांपा धरून लक्ष्मण राणा, लक्ष्मण राणा फळे अनाया गेला रे हरी. चांपा धरून हरी लक्ष्मण राणा, लक्ष्मण राणा फळे अनाया गेला रे हरी. चांपा धरून हरी जो हरी सुबाहू राक्षस, जो हरी नामे सुबाहू राक्षस, जो हरी नामे सुबाहू राक्षस, जो हरी नामे सुबाहू राक्षस. रावणाचा रे लक्ष्मणाने राम धरून हरी, लक्ष्मण राणा अळाया गेला रे हरी. सुबाहू होता, त्याला त्यांनी मारून टाकलेला आहे, त्याचा मारलेला आहे आणि तेवढ्यात त्याने आरडाओरड केला, किचा मारलेला आहे आणि एवढ्यात तो आवाज कुठे पोहोचला आहे? त्या ताटिकेजवळ आवाज येतला आहे आणि ती ताटिका आरडाओरड आकांत तांडव करता ताटिका तिथे आलेली आहे. डोळे कसे लाल लाल झाले, डोळे बघा लाल लाल डोळे झालेले आहे. अरे अरण्याच्या ठिकाणी, या ताटिका अरण्याच्या ठिकाणी या सुबाहूला मारणारे आणि या अरण्याच्या ठिकाणाहून जाणारा विचार केवढी केलेला आहे आणि ते कोण आहे? अरे तुझ्या समोर अगं चांडाळे हे अयोध्येचे दशरथ पुत्र आहेत, राम आणि लक्ष्मण आहेत, पराक्रमी राम लक्ष्मण आहेत. तुला जकात पाहिजे काय? जकात? अरे रघुत्तमा, माझ्या अरण्याच्या ठिकाणी येऊन जाण्याची हिंमत तरी तुझी कशी झाली? अगं चांडाळी, माझ्या गुरुस्वामीचा यज्ञ तू खराब केलास का? तुला जीवदान दिला नाही, तो जीवदान तुला देणार नाही. अरे सर्वांना माहित आहे, अरण्याच्या ठिकाणी जायचं असेल तर मला जकात दिली लागते. आज तुमच्या या तिघांचं काही खरं नाही. पाहतो चंद्रा, पाहतो तुझे पराक्रम. ती ताटिका जी होती ती की रावणाची बहीण होती, फार पराक्रमी होती, ती लेख होती, सहजासहजी कोण तिला हरवणं काही कठीण होतं. एवढ्यात गुरुसाहेब म्हणत आहेत, गुरुसाहेब म्हणत आहेत रघुत्तमाला, रामाला, रघुत्तमा हो, अरे एवढ्या तुला विद्या, तुला कला शिकवल्या, सूर्य चंद्र अग्नी जल ह्या सर्व कलेन सर्वांचा तू
अस्त्र तयार कर, अस्त्र. आणि अस्त्र असं तयार कर, ह्या अस्त्राने तिचा तू नाश कर, नाश. आणि या अस्त्राने नाश केल्यानंतर हे जे आमचं भयमुक्त आम्ही होऊ इच्छा, आम्ही ज्या भीतीमध्ये आम्ही जे राहतोय, आमचा यज्ञ तिने जी केलेला आहे, यज्ञाची जिने वाट लावलेली आहे, तिचा तू नाश कर असं ते कोणी सांगितलेलं आहे. विश्वासराव स्वामींनी सांगितलेलं आहे, कोणी रघुत्तमाला सांगितलेलं आहे. गुरुस्वामी, आपण काही काळजी करू नका. आम्ही राजा दशरथीचे पुत्र आहोत, आम्ही वीर आहोत. ह्या सुबाहू सोबत तर माझ्या बंधू लक्ष्मणाने युद्ध करून त्याने विजयी प्राप्त केलेला आहे. आपण काही काळजी करू नका. ही जी ताटिका आहे या रंगामध्ये जी वास करत आहे आणि वेळोवेळी आपली ही जी यज्ञ आहे ती त्याला विघ्न आणत आहे, तिच्याशी युद्ध करून आपण विजयी होऊ म्हणजे झालं. हे बघ रघुत्तमा, अरे ही जरी स्त्री असली तरी तू घाबरू नकोस. स्त्री किंवा पुरुष म्हण, ज्यावेळी एक ती खल असते, ज्यावेळी एखादी गोष्ट चुकीची असते, त्याचा विनाश झालाच पाहिजे, हिचा विनाश केलाच पाहिजे. आणि असा करून तिचा विनाश केल्यानंतरच तो तिचा जो धूर आहे तो त्या रावणाला गेला पाहिजे. तू तिचा विनाश कर म्हणजे झालं, युद्ध कर म्हणजे झालं. गुरुस्वामी, आशीर्वाद असावा, आपण मला बळ द्यावे जेणेकरून मी तिच्याशी युद्ध करू शकेन म्हणजे. ना छोडो घाल दूंगी भरू दे रे कागरी, घाल दूंगी भरू दे रे कागरी, ना छोडो घाल दूंगी भरू दे रे कागरी, ना छोडो घाल दूंगी भरू दे रे कागरी, भरू दे रे कागरी, भरू दे रे कागरी, भरू दे रे कागरी, भरू दे रे कागरी. ना छोडो घाल दूंगी भरू दे रे कागरी, ना छोडो घाल दूंगी भरू दे रे कागरी, ना छोडो घालू दूंगी भरू दे रे कागरी. ना छोडो घालू दूंगी भरू दे रे कागरी. काय केलेलं आहे बघा, त्या रघुत्तमाने तिला मारलेला आहे आणि तिचा वध केलेला आहे, ती राक्षसी तिथे मेलेली आहे. एवढ्या गुरुस्वामीला काही खरं वाटत नाही. गुरुसाहेब म्हणत आहेत, अरे रघुत्तमा हे नक्की मेली का, बघ जरा लक्ष्मणा बघ. आणि जर ती मेली असेल तर तुम्ही एक काम करा, या जंगलामध्ये जी लाकडं आहे, ती लाकडं गोळा करा आणि तिला अग्नी घाला, अग्नी. आणि अग्नी करून तिला दूर केला पाहिजे. एवढ्यात रघुत्तम राम म्हणत आहे, गुरुस्वामी आम्ही हा अग्नी करताना आम्ही करू शकत नाही. एवढ्यात गुरुसाहेब म्हणत आहे, हे बघा अग्नी पेटवण्यासाठी लाकडं आणावी लागतात, अग्नी पेटवण्यासाठी लाकडं आणावी लागतात. अरे गाईना चारावं असेल तरी गवत हे पेटवावंच लागतं. हो, गाईना चारावं असेल तर गवत हे पेटवावं लागतं. हे बघ, ह्या माणसावर विश्वास नाहीये. विश्वास नसलेली माणसं ही काही उपयोगाची नाही. ह्यांना खरोखर अग्नी दिला पाहिजे, ह्यांचा नाश केला पाहिजे. आणि ही जी वाईट जी लोक आहेत यांचा नाश केल्यानंतरही आपली चांगलं जे संस्कृती आहे ही लोक येणार आहेत. त्यांनी राक्षसा लोकांना मारलं पाहिजे. एवढं दानवाचा अंत केला पाहिजे, एवढं संतोषणी अंत केला पाहिजे, दानवाचा अंत केला पाहिजे. की काय दोषाने त्या दोघांनी राम लक्ष्मणाने काय केलेलं आहे, सर्व जंगलातील लाकडं गोळा केलेलं आहे आणि तिला ती आग घातलेली आहे. आणि आग घालतो क्षणी तो धूर कुठे पोचलेला आहे, राजा रावणाजवळ गेलेला आहे आणि इथे ताटिकेचा नाश झालेला आहे. ताटिकेचा नाश झाल्यानंतर राम लक्ष्मण आणि गुरुस्वामी आपल्या आश्रमात पोहोचलेले आहेत. यानंतर आपल्या समोर गारुडीचा आम्ही कार्यक्रम दाखवत आहोत. आम्ही गारुडी गजर गारुडी, आम्ही गारुडी गजर गारुडी, आम्ही गारुडी